150 उमेदवार एकूण उभे या मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये आहेत. खरं तर एक जबाबदारी होती की इथले जिल्हा प्रमुख होते, इथले विधानसभा संपर्क प्रमुख होते, तिकडे जिल्हा प्रमुख वेगळे होते. आता त्या जिल्हा प्रमुखांनी ती जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे होती, परंतु ते सुद्धा निवडणुकीत अडकल्यामुळे ती जबाबदारी त्यांनी घेऊ शकत नाही. परंतु मी माझी जबाबदारी या जिल्ह्यात जे शिवसैनिक काम करतात त्यांच्या पाठीशी राहण्याची आहे. आता मी माझ्या मतदारसंघामध्ये पूर्ण माझे उमेदवार उभे केले, त्यांच्या प्रचारात माझं सुरू आहे. परंतु जे उमेदवार असतील, खरं तर मन धरण्यापेक्षा लोकांना आमिष कशी देतात हे आपल्या स्वर्गात हे ओपन सिक्रेट झालेलं आहे. 25-25 लाख उमेदवार काय असंच मागे घेतो काय, मग तरी भरला असेल कशाला. त्यांना ओपन सिक्रेट झालेलं आहे की ज्या लोकांना नसलेले आमिष असतात, जसे याप्रमाणे मतदारांना पैसे वाटतात. आता नवीन ट्रेंड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने आणि शिंदे गटाने आणलाय की उमेदवारांनाच पैसे द्यायचे आणि मागे घ्यायचं. परंतु असं असून सुद्धा खरंच निष्ठा आज 150 मधले 15 उमेदवार जरी मागे घेतले तरी 135 लोक निष्ठाने उभे आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही लढतोय. लोकांनी आम्हाला साथ द्यावी. निकाला दिवशीचं चित्र महाविकास आघाडीचं कसं असेल? नाही, निकालाच्या दिवशी आता लोकांच्या हातात आहे ना. निकालाच्या दिवशी चित्र आज कसं साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती झाली आहे, मात्र महाविकास आघाडीबद्दल अजूनही संभ्रम आहे का? कुठेही जाहीर झालं नाही की आपण आम्ही आता माझ्या मतदारसंघामध्ये कुडाळमध्ये आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून लढतोय. एकटे लढताय. खडकवली बाकी इतर ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तिथले जिल्हा प्रमुख निर्णय घेत आहेत आणि आज चित्र स्पष्ट होईल. पालिका निवडणुकीमध्ये ठाकरे शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी पाठ फिरवली होती प्रचाराकडे. यावेळेला जिल्हा परिषद निवडणुकीत बडे नेते कोणी प्रचारासाठी येणार आहेत का? नाही, आता ह्या शिवसेनेचे नेते आता ह्या कोकणातील अरविंद सावंत आहेत, विनायक राऊत आहेत, भास्कर जाधव आहेत, हे कोकणातील नेते आहेत. तर त्यांनी आता प्रचाराची पुढची दिशा ठरवावी.